हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि तुमच्यासाठी आज या व्हिडिओत घेऊन आली आहे 6th स्टँडर्डचं 10th चॅप्टर इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय हे समजून घ्यायला आपण सर्वात आधी समजून घेऊया की इक्वेशनचा मीनिंग काय होतो. तर इक्वेशन म्हणजे ज्या वेळेला लेफ्ट आणि राईट साइड बॅलन्स असते त्यावेळेला आपण त्याला इक्वेशन म्हणतो. मग रिअल लाईफ एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्ही जर समजा भाजी घ्यायला गेले, भाजी घ्यायला ज्या वेळेला जातात त्यावेळेला एका साईडला तो 1 kg असेल, 1 kg जर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर एका साईडला 1 kgचं वेट ठेवेल आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला त्याच वजनाची 1 kgची भाजी तो ठेवून देईल. जसं की इकडे 1 kgचं वेट दिलेलं आहे आणि सेम तेवढ्याच वजनाची इकडे तुम्हाला जी भाजी घेत असाल ती भाजी देईल. म्हणजे काय झाले, ते इक्वल, दोन्ही साईडला वेट काय झाले, इक्वल झाले. मग तसंच मॅथ्स मध्ये इक्वेशन तयार होत असताना काय केलं जातं बघा, 2 + 2 किती होतात, 4 होतात आपल्याला माहिती आहे. आणि 6 - 2 काय होतात, 4, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे दोन्ही साईडला काय सेम आली, व्हॅल्यू सेम आली. म्हणजे ज्या वेळेला याचा आन्सर आणि याचा आन्सर हे दोन्ही इक्वल आहेत त्यावेळेला हे काय तयार झालं, इक्वेशन. पण इक्वेशन तयार केव्हा येतं, जेव्हा इक्वल्स टू साइन येते. मग इक्वल्स टू चे साइन काय इंडिकेट करते की व्हॅल्यू बोथ साइडच्या काय आल्या, सेम आल्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण डेफिनेशन बघूया काय दिलेली आहे तुम्हाला. इफ देर आर इक्वल वेट्स इन द बोथ पॅन्स, जे दोन पॅन्स आहेत त्यांच्यामध्ये जर इक्वल वेट आहे, ठीक आहे, ऑफ वेइंग स्केल, या वेइंग स्केलच्या, देन द स्केल इज बॅलन्स. मग त्यावेळेला आपण काय म्हणणार, स्केल बॅलन्स आहे. हा काटा तिरपा आहे का, नाही, इकडेही 1 kg आहे समजा तर इकडेही 1 kg आहे, म्हणजे ती बॅलन्स आहे. सच अ बॅलन्स स्केल इज लाईक अन इक्वेशन. अशाच बॅलन्स स्केलला आपण काय म्हणणार, इक्वेशन म्हणणार. आता आपण प्रॅक्टिस सेट 26 बघूयात. तर प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काय दिलंय बघा, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द 2 rows बिलो. खाली ज्या 2 रो दिलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिलेत. आपण बघू शकतो की मायनस ऍड करायचंय, मल्टिप्लिकेशन दिलंय. फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन. प्रत्येक ऑपरेशनचं आपल्याला आन्सर काढायचंय. अँड मेक इक्वेशन्स. आपण मगाशी बघितलं 2 + 2 आणि 6 - 2 हे काय तयार झालं, इक्वेशन. तसंच आपल्याला यांचे आन्सर्स काढायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना इक्वल करायचंय, इक्वेशन्स तयार करायचंय. आपल्याला काय दिलंय, 16 / 2. याचा आन्सर काय येणार, 8. व्हेरी गुड. 5 × 2 याचा आन्सर 10. 9 + 4 काय येणार, 13. व्हेरी गुड. आपल्याला दिलाय 72 / 3 याचा आन्सर काय येणार, 24. व्हेरी गुड. नेक्स्ट दिलाय 4 + 5. 4 + 5 किती होता, 9. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा आपल्याला काय दिलंय, 8 × 3. 8 × 3 = 24. व्हेरी गुड, बरोबर. नेक्स्ट बघा 19 - 10. 19 - 10 किती होतात, 9. नेक्स्ट दिलंय 10 - 2. 10 - 2 8 होतात. नेक्स्ट 37 - 27 10. नेक्स्ट 6 + 7 13. व्हेरी गुड. आता बघा ह्या ज्या आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स जे आपल्याला दिलेले होते त्याचे आपण आन्सर्स काढलेले आहेत. आता आपल्याला त्याचे इक्वेशन, मेक इक्वेशन्स, आपल्याला काय दिले ती सूचना, मेक इक्वेशन्स. आता आपण त्याचे इक्वेशन्स तयार करणार. तुम्ही बघा कसले आन्सर्स मॅच आले. 16 / 2 8 आणि 10 - 2 इज 8. हे दोघं इक्वल आले आहेत. मग त्याचं इक्वेशन कसं तयार होईल सांगा बरं. 16 / 2 is equal to 10 - 2. 10 - 2. बरोबर रिदिमा.
16 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 10 मायनस 2. व्हेरी गुड. नेक्स्ट सांगा कुठलं पेअर मॅच होतंय, कोणाच्या व्हॅल्यूज सेम आलेल्या आहेत. 5 multiply by 2 is equal to 37 minus 27. 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 37 minus 27. 37 मायनस 27. करेक्ट सोहम. ठीक आहे. नेक्स्ट बघा 13 व्हॅल्यू कोणाची मॅच होते. 9 plus 4. 9 प्लस 4. 9 प्लस 4 इज इक्वल टू 6 plus 7. 6 प्लस 7. नेक्स्ट 72 divided by 3 is equal to 72 डिवाइड बाय 3 इज इक्वल्स टू 8 multiplied by 3. 8 मल्टिप्लाय बाय 3. बरोबर. नेक्स्ट 4 plus 5 is equal to 19 minus 10. 4 प्लस 5 इज इक्वल टू 19 minus 10. 19 मायनस 10. बरोबर. अशा पद्धतीने या प्रॅक्टिस सेटचे आपल्याला इक्वेशन्स तयार झाले आहेत. जरी तुम्हाला ओरली याचे आन्सर्स येत असतील तरी आपल्याला सिस्टमॅटिकली असं लिहिणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला काय सांगितलंय, पहिले ऑपरेशन्सचे आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत, देन आपल्याला त्याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचंय, म्हणजे इक्वल्स टू करून लिहायचं आहे. आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.